नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील स्थानिक वेळ व प्रमाण वेळ त्याचबरोबर पृथ्वीचे अंतरंग या दोन पाठांवर आधारित 40 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 आहे, पृथ्वीला एक परिवलन म्हणजेच 360 अंश पूर्ण करण्यासाठी सुमारे किती तास लागतात? तर पृथ्वीला एक परिवलन म्हणजेच 360 अंश पूर्ण करण्यासाठी सुमारे 24 तास लागतात। ऑप्शन ब आपलं बरोबर आहे। पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते त्यालाच पृथ्वीचं परिवलन असं म्हणतात आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी साधारणपणे एक पूर्ण दिवस म्हणजे 24 तास लागतात। ऑप्शन ब आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, पृथ्वीला एक अंश स्वतःभोवती फिरण्यासाठी किती मिनिटे लागतात? तर पृथ्वीला स्वतःभोवती एक अंश फिरण्यासाठी 4 मिनिटे लागतात। ऑप्शन क बरोबर आहे। तर पृथ्वी ही 24 तासात 360 अंश फिरते, त्यावरून जर आपण गणित केलं तर एक अंशासाठी सुमारे 4 मिनिटे लागत असतात। याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात? तर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीला आपण दिनमान असं म्हणतो। ऑप्शन ब आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवलेली वेळ म्हणजे काय? तर त्याला आपण स्थानिक वेळ असं म्हणतो। ऑप्शन क बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 5, भारताची प्रमाण वेळ ज्याला आपण IST असं देखील म्हणतो, तर ही कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? तर भारताची प्रमाण वेळ ही 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरून काय केले जाते? निश्चित केली जाते। आता हे रेखावृत्त जे आहे ते मिर्झापूर या शहरातून जातं आणि ते भारताच्या मध्यभागाचे प्रतिनिधित्व करताना दिसतं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतीय प्रमाण वेळ ही जागतिक प्रमाण वेळेपेक्षा म्हणजे GMT पेक्षा किती तासांनी पुढे? तर भारतीय प्रमाण वेळ ही जागतिक प्रमाण वेळेपेक्षा सुमारे 5.5 तासांनी पुढे आहे। ऑप्शन क बरोबर आहे। 5 तास 30 मिनिटे। तर भारत हे कुठं आहे? भारत हे 82.5 पूर्व रेखावृत्तावर असल्याने ग्रीनिचपेक्षा ते किती अंतरावर आहे? तर 5.5 तासांनी पुढे आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरातून जाणाऱ्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? तर भारताची प्रमाण वेळ ही अलाहाबादमधील मिर्झापूर या शहरातून जाणाऱ्या रेखावृत्तावरून ठरवली जाते। ऑप्शन क बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, ग्रीनिच ज्याला आपण शून्य रेखावृत्त म्हणतो, तर येथील स्थानिक वेळेला काय म्हणतात? तर त्याला आपण GMT असं म्हणतो। ऑप्शन ब बरोबर आहे। GMT म्हणजेच काय? तर ग्रीनविच मीन टाईम असं त्याचा अर्थ आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, पृथ्वी एका तासाला किती अंश स्वतःभोवती फिरते? तर पृथ्वी एका तासाला 15 अंश स्वतःभोवती फिरते। ऑप्शन क बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, सूर्योदयानंतर जसा सूर्य आकाशात वर सरकतो तशी आपली सावली कशी होत जाते ते सांगायचं आहे। तर सूर्योदयानंतर जसा सूर्य आकाशात वर सरकतो तशी आपली सावली ही लहान होत जाते। ऑप्शन क बरोबर आहे। कारण बघा, सूर्य डोक्यावर येईपर्यंतचा प्रकाशाचा कोन बदलल्यामुळे काय होतं? सावलीची लांबी देखील कमी होताना आपल्याला दिसते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, एखाद्या रेखावृत्तावर जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा त्या रेखावृत्तावर कोणती वेळ असते? तर तेव्हा मध्यान्ह वेळ असते। ऑप्शन क बरोबर आहे। जेव्हा सूर्य हा सर्वोच्च बिंदूवर असतो तेव्हा त्या ठिकाणची दुपारची म्हणजेच कसली वेळ असते? मध्यान्हची। दुपारलाच काय म्हटलं जातं? मध्यान्ह वेळ असं म्हटलं जातं। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, पृथ्वीच्या परिवलनाची दिशा कोणती आहे? तर पृथ्वीच्या परिवलनाची दिशा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे। पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणूनच आपल्याला सूर्य हा पूर्वेकडून उगवताना दिसतो। तर आपल्या पृथ्वीची परिवलनाची दिशा आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे। ऑप्शन क बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, दोन रेखावृत्तांमधील अंतर जसे वाढत जाते तसा त्यांच्या स्थानिक वेळेतील फरक काय होतो? वाढत जातो। ऑप्शन ड बरोबर आहे। कारण प्रत्येक अंशासाठी 4 मिनिटांचा फरक पडत असल्यामुळे अंतर हे काय जाते? वाढत जाते आणि त्यामुळे वेळही वाढतो। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14,
एखाद्या देशातील दैनंदिन व्यवहारात सुसूत्रता आणण्यासाठी निवडलेल्या मध्यवर्ती रेखावृत्ताच्या वेळेला काय म्हणतात? तर त्याला आपण प्रमाण वेळ असं म्हणतो. ऑप्शन ड बरोबर आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये, आता आपला भारत देश आहे, तर या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये सेमच म्हणजे एकसारखीच वेळ असावी यासाठी काय केलं जातं, तर देशाच्या मध्यभागातून जे रेखावृत्त जाते त्या रेखावृत्ता ठिकाणी जी वेळ असेल ती संपूर्ण देशासाठी प्रमाण वेळ म्हणून मानली जाते. यानं काय होतं, तर देशामधील जी सुव्यवस्था आहे ती विस्कळीत होत नाही. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. रेखावृत्तावरील वेळेच्या गणितानुसार मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील वेळ कशी असते? तर ती असते मागे. ऑप्शन या ठिकाणी ड ऑप्शन आहे. ऑप्शन ड आपलं बरोबर आहे. तर आता या ठिकाणी ही आपली पृथ्वी आहे समजा, हे आहे मूळ रेखावृत्त. या मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडील जे रेखावृत्त आहे त्यांची वेळ कशी असते? मागे असते. आणि या ठिकाणी पूर्वेकडे असणारे जे रेखावृत्त आहे त्यांची वेळ कशी असते? पुढे आहे. आपला जो भारत आहे तो कुठे येतो? पुढे येतो. त्यामुळे आपला भारत हा या ग्रीनिच वेळेपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16. मिर्झापूर शहर भारताच्या कोणत्या राज्यात येते जेथून प्रमाण वेळ रेखावृत्त जाते? तर मिर्झापूर शहर हे भारताच्या उत्तर प्रदेश या राज्यामध्ये येतं. आणि भारतीय प्रमाण वेळेसाठी निवडलेले आपण कोणतं रेखावृत्त आहे? 82 पूर्व रेखावृत्त हे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या शहरातून जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. 0° रेखावृत्त कोणत्या शहरातून जातं? ते लंडनमधील ग्रीनिच या ठिकाणाहून जातं. ऑप्शन ब बरोबर आहे. युनायटेड किंगडममधील ग्रीनिच येथील वेळेला आपण काय म्हणतो? जागतिक प्रमाण वेळ असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. जंतर मंतर ही खगोलशास्त्रीय वेधशाळा कोणी बांधली? तर ही महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी बांधलेली आहे. त्यांनी खगोल निरीक्षणासाठी उज्जैन, वाराणसी आणि जयपूर या ठिकाणी वेधशाळा उभारलेल्या आहेत. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतातील वेळेच्या अचूकतेसंदर्भातील सेवा कोणती संस्था पुरवते? तर भारतातील वेळेच्या अचूकतेसंदर्भातील सेवा ही नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी या ज्याला आपण NPL असं म्हणतो, तर ही संस्था पुरवत असते. आणि ही संस्था नवी दिल्ली या ठिकाणी आहे, जी आपल्याला काय करते? वेळेची अचूकता राखण्याचे काम करून देते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. पृथ्वीच्या अंतरंगाचे मुख्य 3 भाग कोणते आहेत? तर पृथ्वीच्या अंतरंगाचे मुख्य 3 विभाग आहेत भूकवच, प्रावरण आणि गाभा. ऑप्शन ड बरोबर आहे. आणि हे पृथ्वीच्या केंद्राकडे जाताना 3 मुख्य स्तर एकापाठोपाठ एक येताना दिसतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. खंडीय कवच प्रामुख्याने कोणत्या घटकांनी बनलेले आहे? तर खंडीय कवच हे प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम या घटकांनी बनलेले आहे. ऑप्शन ब बरोबर आहे. यांच्या मिश्रणालाच काय म्हटलं जातं? सिलिका आणि ॲल्युमिनियमच्या. तर त्या मिश्रणाला आपण सियाल म्हणतात. आणि हे काय आहे? खंडीय कवचाचा एक मुख्य भाग आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. महासागरीय कवचाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर महासागरीय कवचाला सीमा, ज्याला आपण काय म्हणतो? सिलिका आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण काय काय आहे त्या ठिकाणी जास्त असल्याने त्याला आपण सीमा असं देखील म्हणतो. ऑप्शन ड बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. भूकवच आणि प्रावरण यांच्या दरम्यान कोणती विलकता आढळते? तर भूकवच आणि प्रावरण यांच्या दरम्यान मोह विलकता आढळते. तर हे कवच संपून प्रावरण सुरू होण्यालाच काय म्हटलं जातं? त्यालाच मोह विलकता म्हटलं जातं. ऑप्शन अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. प्रावरणाचे 2 उपविभाग कोणते आहेत? तर प्रावरणाचे 2 उपविभाग आहेत उच्च प्रावरण आणि निम्न प्रावरण. आणि ही प्रावरणाची खोली आणि स्थितीनुसार त्याचे काय पडतात? हे 2 प्रमुख भाग केले जातात. ऑप्शन ड बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर येणारा लाव्हा हा प्रामुख्याने कोणत्या थरातून येतो? तर तो उच्च प्रावरण, ज्याला आपण दुर्बल आवरण असं देखील म्हणतो, तर या ठिकाणाहून बाहेर येत असतो. ऑप्शन अ बरोबर आहे. या ठिकाणी बघा, प्रावरणाचा वरचा भाग हा प्रवाही असल्याने काय होतं? येथे शिलारस तयार होत असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये कोणते 2 मुख्य धातू आढळतात? तर पृथ्वीच्या गाभ्यामध्ये निकेल आणि लोह हे 2 मुख्य धातू आढळतात. ऑप्शन ब बरोबर आहे. त्याला आपण निफे असं देखील म्हणतो. प्रश्न क्रमांक 27.
पृथ्वीचा अंतर्गाभा कोणत्या अवस्थेत आहे? तर पृथ्वीचा अंतर्गाभा हा घनरूप अवस्थेत आहे. ऑप्शन ब बरोबर आहे. आणि हा घनरूप अवस्थेत का आहे? तर प्रचंड दाबामुळे केंद्राकडील हा भाग काय होतो? घनरूप अवस्थेत असलेला आढळतो. प्रश्न क्रमांक 28. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कशामुळे निर्माण होते? तर ते बाह्य गाभ्यातील विद्युत प्रवाहामुळे निर्माण होते. या ठिकाणी याची माहिती बघा. बाह्य गाभ्यातील द्रवरूप लोहाच्या हालचालीमुळे विद्युत प्रवाहांची निर्मिती होते, ज्यातून चुंबकीय क्षेत्र हे तयार होते. ऑप्शन ड बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे जाताना तापमानात काय बदल होतो? तर पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे जाताना तापमानामध्ये वाढ असलेली आपल्याला पाहायला भेटते. तर या ठिकाणी खोलीनुसार दाब आणि किरणोत्सारी पदार्थामुळे काय होतं? तापमान प्रचंड प्रमाणात वाढतं. ऑप्शन अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. प्रावरण आणि गाभा यांच्या दरम्यान कोणती विलकता आहे? तर प्रावरण आणि गाभा यांच्या दरम्यान गटेनबर्ग विलकता आहे. गटेनबर्ग विलकतेमुळे काय होतं? प्रावरण आणि पृथ्वीचा गाभा एकमेकांपासून वेगळा होतो. ऑप्शन ड बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. पृथ्वीच्या एकूण घनफळापैकी किती टक्के भाग हा प्रावरणाने व्यापलेला आहे? तर एकूण 84% भाग व्यापलेला आहे. ऑप्शन अ बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. भूकवचाची सरासरी जाडी किती मानली जाते? तर भूकवचाची सरासरी जाडी 30 ते 35 किलोमीटर मानली जाते. ऑप्शन ब बरोबर आहे. यामध्ये खंडीय आणि महासागरीय कवचाची सरासरी काढल्यास ती 30 ते 35 एवढी होऊ शकते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. कवचाच्या कोणत्या थरात ग्रॅनाइट हा खडक प्रामुख्याने आढळतो? तर कवचाच्या खंडीय कवच ज्याला आपण सियाल म्हणतो, तर या ठिकाणी ग्रॅनाइट हा खडक प्रामुख्याने आढळतो. ऑप्शन ब बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. दोन विरुद्ध रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती तासांचा फरक असतो? उत्तर आहे 12 तासांचं. ऑप्शन क बरोबर आहे. तर आपल्याला माहीत आहे दोन विरुद्ध रेखावृत्तांमध्ये 180 अंशांचा फरक असतो, म्हणजेच किती? 12 तासांचा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. जेव्हा सूर्याच्या संदर्भात सकाळचे 8 वाजले असतात तेव्हा सावलीची दिशा कोणती असते? तर सावलीची दिशा ही पश्चिम असते. ऑप्शन अ बरोबर आहे. कारण आपल्याला माहीत असल्याप्रमाणे सूर्य हा पूर्वेकडून उगत असल्याने त्याची सावली नेहमी कशी होते? तर विरुद्ध दिशेला म्हणजेच पश्चिम दिशेला पडते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून कोणत्याही लहरी प्रवास करू शकत नाही? तर पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातून द्वितीय लहरी ज्याला आपण यस वेव्स म्हणतो, तर ह्या काय करू शकत नाहीत? प्रवास करू शकत नाहीत. कारण द्वितीयक लहरी या द्रव स्वरूपातील माध्यमातून प्रवास करू शकत नाहीत. त्यात येथे काय होतात? शोषल्या जातात. ऑप्शन ड बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ निश्चित करताना कशाचा विचार केला जातो? तर एखाद्या प्रदेशाची प्रमाणवेळ निश्चित करताना रेखावृत्तीय विस्ताराचा विचार केला जातो. देशाचा विस्तार किती आहे आणि किती रेखावृत्तांमध्ये आहे त्यावरून मध्यवर्ती रेखावृत्त हे निवडलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी ज्याला आपण NIST म्हणतो, ही संस्था कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ही संस्था अचूक वेळ दर्शवणारी घड्याळे यासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन ब बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. ध्रुवावर एका दिवसाचा म्हणजे दिनमानाचा कालावधी किती असतो? तर ध्रुव म्हणजे काय? आता ही पृथ्वी आहे, तर या ठिकाणच्या भागाला काय म्हटलं जातं? ध्रुव असं म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी दिनमानाचा किंवा दिवसाचा कालावधी हा 6 महिन्याचा असतो. ऑप्शन क बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. पृथ्वीची निर्मिती सुमारे किती वर्षांपूर्वी झालेली आहे? तर पृथ्वीची निर्मिती सुमारे 460 कोटी वर्षांपूर्वी झालेली आहे. ऑप्शन ब बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील 40 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे तुम्हाला याची PDF भेटेल. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.